आमच्या महाज्योती बॅनरबाजी करत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील उपस्थित होते। काय बघा, गेल्या नीती अंतर्गत येणाऱ्या PhDच्या मुलांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळत नाही, यासाठी आम्ही सनदशीर मार्गानं निवेदनं दिली, सनदशीर मार्गानं मीडियाच्या माध्यमातून या सरकारसमोर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला। पण अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर पर्सनल टीका केल्या, आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर न देता प्रचंड आम्हाला त्रास दिला। पण आमची सारथीला एक न्याय आणि महाज्योतीला एक न्याय। अरे, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये कसला आला जातीयवाद अजितदादा पवार? अजितदादा पवारावर आम्ही टीका करण्याचं कारण असं की अजितदादा पवार या अर्थमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीचं दायित्व स्वतःकडे घेतलं, पण महाज्योतीला मात्र वाऱ्यावर सोडलं। ते बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत, बाकी सगळी खाती बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत, पण सारथीचं स्वजातीची संस्था, मग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो किंवा सारथी असो, तिकडं मात्र हजारो कोटीचा निधी हेच अजितदादा पवार महाजातीयवादी माणूस। परत तुम्ही आम्हाला म्हणता आमची जीभ घसरली। आम्ही वेळोवेळी सनदशीर मार्गानं आमची भूमिका मांडत असताना आमचे PhDच्या ज्या मुली आहेत, जे स्टुडंट आहेत, पुण्यापासून मुंबईपर्यंत चालत आले, तरीसुद्धा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना अजितदादा पवारांना या गोष्टी अजूनही कळलेल्या नाहीत। काल परवा अजितदादा पवार सारथीची बिल्डिंग बघायला पुण्यामध्ये गेले, त्या बिल्डिंग समोर थोडंसं पाणी साचलं तर हाच अजितदादा पवार त्या PWDच्या अधिकाऱ्यांना झापतो। पण आमच्या महाज्योतीच्या संस्थेला उड्या घेतल्या होत्या आमच्या सर्व माता, म्हणजे आमच्या भगिनी, PhDच्या स्टुडंट, सगळी मुलं त्यामध्ये होते। अजितदादा पवारांनी लवकरात लवकर सारथीपेक्षा दुप्पट निधी महाज्योतीला दिला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की महाज्योतीची विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे। आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नेमले पाहिजेत, त्यांना पैसे दिले पाहिजेत आणि महाज्योतीला निधी मिळाला पाहिजे। यानंतर आकडेवारी, सविस्तर आकडेवारी आमचे मित्र ॲडव्होकेट मंगेश ससाणे तुम्हाला सांगतील। PhDचे विद्यार्थी फेलोशिपसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतात। 40 दिवस त्यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलेलं आहे। आता 300 कोटी सारथीला, पार्टीला, महाज्योतीला सँक्शन झाले होते, त्यातले 90 कोटी ह्या वित्त विभागाने, ह्या अर्थ खात्याने कमी करून टाकले। आता ज्या पुरवणी मागण्या या पावसाळी अधिवेशनामध्ये टाकलेल्या आहेत, या पुरवणी मागण्यामध्ये महाज्योतीच्या संचालकांनी 730 कोटीची मागणी केली होती आणि त्यानंतर जो अर्थसंकल्प आता सादर केला त्याच्यामध्ये फक्त 230 कोटी ते फक्त महाज्योतीला दिले। 530 कोटीचा तब्बल आम्हाला तोंडाला पानं पुसलेले, ते आम्हाला लागणारे जो खर्च आहे तो, आणि ते 203 कोटी फक्त दिलेले ते नागपूरला आणि नाशिकसाठी। पुण्यामध्ये महाज्योतीचं ऑफिस नाही, पण सारथीची विभागीय कार्यालय आणि सारथीचं मुख्यालय, तरी 7-8 मजली बिल्डिंग आहे, 150-200 कोटीचा निधी आहे। औरंगाबाद असेल, कोल्हापूर असेल, त्यानंतर नाशिक असेल, नागपूर असेल, इथं विभागीय कार्यालयांना हेक्टरमध्ये जागा दिलेली आहे, करोडोमध्ये निधी दिलेला आहे। आणि महाज्योतीला हा दुजाभाव, कारण की अजितदादांनी नियोजन खात्याकडे सारथी घेतलेली आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ दिले। यावर्षी अण्णासाहेब पाटील महामंडळाला तब्बल 750 कोटी दिले आणि OBC आर्थिक विकास महामंडळाला पैसे दिले ते फक्त 7.5 कोटी। एवढा मोठा दुजाभाव OBCच्या बाबतीत, आणि OBC हे महाराष्ट्राच्या 55-58% लोकसंख्येमध्ये असताना महाज्योतीच्या विद्यार्थी जे अप्लाय करतात आणि सारथी पार्टीचे जे करतात, याची जर आपण प्रपोर्शन काढलं तर तब्बल 4 पट जास्त महाज्योतीचे विद्यार्थी, OBCचे विद्यार्थी याच्यामध्ये कॉम्पीट करत असतात। त्यामुळे आम्हाला 4 पट निधी पण कमी पडणार आहे। पण तरी पण नुसतं म्हणायचं की जे सारथीला, पार्टीला, ते महाज्योतीला ते दिलेले पण 90 कोटी काढून घ्यायचे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो भेदभाव केला जातोय, डिस्क्रिमिनेशन केलं जाते फंडच्या बाबतीत, त्यामुळं आम्ही आता किती दिवस थांबणार? त्यामुळे या पावसाळी अधिवेशनामध्ये हा आमचा विषय जर मार्गी नाही लागला तर आमचा हा संघर्ष चालूच राहील। त्या आमच्या माता भगिनी, यांची लहान मुलं घरी ठेवून आलेले आहेत, 1-1.5 वर्षापासून यांचे हे संशोधक आहेत, हे महाराष्ट्राला पुढे नेणार आहेत।